जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उपराष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे एमपीएससी चे प्रश्न घेणार आहोत, एसएससी चे प्रश्न घेणार आहोत, रेल्वेचे प्रश्न घेणार आहोत आणि सरळ सेवेमध्ये देखील हा टॉपिक कशा पद्धतीने तुम्हाला उपयोगी ठरणार आहे त्याबद्दल आपण डिस्कस करूया. डिस्कस करण्यामागील कारण म्हणजे जस्ट आताच म्हणजे 9 सप्टेंबरला माननीय उपराष्ट्रपती पद यांच्या पदाची निवडणूक झालेली आहे. तर आपण त्या प्रॉस्पेक्टने आपण हा पूर्ण टॉपिक बघून घेऊया. तर आपल्याला माहित आहे की निवडणूक जस्ट 9 सप्टेंबर 2025 रोजी पार पाडलेली आहे. या निवडणुकीमागील मुख्य कारण असं की जे तत्कालीन उपराष्ट्रपती होते माननीय जगदीप धनखड साहेब यांनी आरोग्याच्या कारणास्तव जुलै 2025 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याकरिता 2025 ला निवडणूक करणे गरजेचं होतं. म्हणूनच 9 सप्टेंबर 2025 ला उपराष्ट्रपती पद या पदाची निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये 2 सदस्य होते, ते म्हणजे सी पी राधाकृष्णन जे एनडीए आघाडीचे उमेदवार होते आणि त्यांच्या अपोजिट मध्ये होते ते म्हणजे इंडिया ब्लॉकचे बी सुदर्शन रेड्डी जे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. आणि या निवडणुकीमध्ये सी पी राधाकृष्णन हे विजयी झालेले आहेत. म्हणजेच आपल्याला भारताला मिळालेले 15वे उपराष्ट्रपती आहेत ते म्हणजे सी पी राधाकृष्णन. तर चला मग बघूया सी पी राधाकृष्णन बद्दल प्राथमिक माहिती. सी पी राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते म्हणजे यांचं शिक्षण बीएससी झालेलं आहे, नॉर्मल बीएससी केलेलं आहे यांनी. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा आणि पॉंडिचेरी या महत्वाच्या राज्यामधील राज्यपालपद देखील स्वीकारलेले आहे. त्याचबरोबर यांच्याबद्दलची विशेष आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण भारतातून बीजेपी कडून आलेले ते पहिले उपराष्ट्रपती आहेत. दक्षिण भारत म्हणजे जे महाराष्ट्राच्या खालील राज्य आहेत, तामिळनाडू पकडा, केरळ पकडा, जे एकदम नकाशामध्ये जे दक्षिणोत्तर राज्य आहेत तिथून आलेले हे पहिले उपराष्ट्रपती. तर चला मग आपण स्टेप बाय स्टेप बघूया. उपराष्ट्रपती पद ही निवडणुकीची प्रक्रिया काय असते, कशा पद्धतीने उपराष्ट्रपती यांची निवड केली जाते ते आपण बघूया. इथपासून प्रत्येक स्लाइडवर जे पण इन्फॉर्मेशन आहे एकूण एक बिंदू तुमच्या खूप महत्वाचा आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐकावं. आणि नोट्स वगैरे बनवा असं तर मी म्हणणार नाही, फक्त तुम्ही आर्टिकल चे जेव्हा मी ट्रिक सांगणार तेव्हा तुम्ही ते लिहून घ्यावं किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही कम से कम 10 प्रॅक्टिस करा, मी तिथे पण सांगणार. तर चला आपण बघूया उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया काय असतो. तर संविधानामध्ये उपराष्ट्रपती यांची तरतूद कुठे आहे ते बघूया. तर उपराष्ट्रपती यांची तरतूद आहे कलम 63 ते कलम 71 मध्ये सर्व दिलेले आहेत, ते पण आपण समोर जाऊन अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर निवडणुकीची पद्धत व तपशील म्हणजे निवडणूक कशा पद्धतीने होणार, त्यांचं रिमूव्हलची पद्धत काय याबद्दलची सर्व माहिती आपल्याला कलम 66 मध्ये स्पष्ट दिलेली आहे. तर आपण ते सुद्धा समोर जाऊन अभ्यासणार. तर उपराष्ट्रपती निवडणुकीच्या सर्वात महत्वाच्या पासून ते म्हणजे आपल्याला माहिती असायला हवं की संविधानामध्ये याची तरतूद कुठे असते, ते जे की आपण अभ्यासलेले आहेत आर्टिकल 63 टू आर्टिकल 71. त्यानंतर आर्टिकल 66 मध्ये त्यांची तपशील दिलेला आहे, कशा पद्धतीने आपण त्यांची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणार आहोत त्याबद्दल आर्टिकल 66 मध्ये दिलेलं आहे. तर चला याच्यानंतरची महत्वाची प्रक्रिया बघूया. उपराष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेतील दुसरा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मतदार मंडळ. जेवढे पण एक्झाम बघा, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी कंबाईन, PSI-ST-ISO, एमपीएससी मेन्स, त्याचबरोबर एनटीपीसी आणि एसएससी सर्वाधिक प्रश्न जर कोणत्या घटकावर विचारले गेलेले असणार ते पण उपराष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये, तर तो म्हणजे हा घटक आहे. तर आपण बघूया की उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये मतदार मंडळ कोण कोण सहभागी असतात ते आपण बघूया.
तर सर्वात अगोदर असतात लोकसभा व राज्यसभा, या दोन्ही सभागृहातील सर्व सदस्य मतदान करत असतात. आणि त्याचबरोबर निवडून आलेले व नामनिर्देशित दोन्ही प्रकारचे सदस्य मतदानास पात्र असतात. हे दोन महत्वाचे बिंदू आहेत. हेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीमधील सर्वात महत्वाचा डिफरन्स आहे. त्याचबरोबर राज्य विधानसभाचे सदस्य या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. हा सुद्धा पॉइंट आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. त्यानंतरचा महत्वाचा बिंदू आहे उपराष्ट्रपती निवडणूक 2025 मधील, तो म्हणजे पात्रता म्हणजेच इलिजिबिलिटी. उपराष्ट्रपती बनण्याकरिता कोणत्या कोणत्या पात्रतेला समोर जावं लागतं ते बघूया. सर्वात पहिली पात्रता आहे ती म्हणजे त्यांना भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. दुसरी महत्वाची म्हणजे त्यांचे वय किमान 35 वर्ष असावे. ह्या पॉइंटवर खूपदा फसवल्या जाते एमपीएससीच्या एक्झाम मध्ये. ते म्हणजे किंवा इतर कोणत्या पण एक्झाम मध्ये त्यामध्ये दिलेले असते किमान 30 वर्ष असणे आवश्यक आहे. आणि हा तुम्हाला म्हणजे खूप खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे की उपराष्ट्रपती यांना किमान 35 वर्ष वय असणे खूप महत्वाचं आहे. याच्यावरच सहसा कोणत्या पण एक्झाम मध्ये जर पात्रतामध्ये प्रश्न विचारत असेल तर हा महत्वाचा बिंदू तुम्ही लक्षात घ्यावा. त्यानंतर आहे राज्यसभेचे सदस्य होण्यास पात्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नफ्याचे पद म्हणजेच गव्हर्नमेंट जॉब, कोणत्याही गव्हर्नमेंट जॉब किंवा ते पद त्यांनी धारण केलेले नसावे. त्यानंतरचं सर्वात महत्वाचं म्हणजे मतदान पद्धत. तर उपराष्ट्रपती पद याकरिता मतदान कशा पद्धतीने होते ते आपण बघूया. तर ते म्हणजे प्रमाणानुसार प्रतिनिधित्व प्रणालीनुसार मतदान केला जातो. हे काय असते मी तुम्हाला जस्ट थोड्या वेळामध्ये एक्सप्लेन करणार. आणि त्याचबरोबर एकल हस्तांतरणीय पद्धत ते काय असते ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. आणि गुप्त मतदान होते. तर इमॅजिन करा की 5 लोक आहेत, ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात आणि 4 उमेदवार आहेत. उमेदवार ए, उमेदवार बी, उमेदवार सी आणि उमेदवार डी. तर यामध्ये इलेक्शन अशा पद्धतीने असते की सपोज पकडा अनिकेत नावाचा एक मुलगा आहे. त्याने काय केलं की उमेदवार बी त्याला खूप आवडत होता म्हणून त्याला 1 नंबरचा प्रेफरन्स दिला. त्यानंतर जे उर्वरित 3 होते त्यापैकी त्याला डी नंबरचा खूप आवडत होता त्यामुळे त्याने त्याला दुसऱ्या नंबरचा प्रेफरन्स दिला. त्याचबरोबर ए नावाचा जो आहे त्याला तिसरा प्रेफरन्स दिला आणि सी नावाचा आहे त्याला चौथा प्रेफरन्स दिला. त्याचबरोबर मग सेजल नावाची मुलगी आली. तिने देखील ए ला 1 नंबरचा प्रेफरन्स दिला, बी ला 1 नंबरचा प्रेफरन्स दिला, ए ला 2 नंबरचा प्रेफरन्स दिला. आणि माझ्यातर्फे इथे मिस्टेक झालेली आहे. ते म्हणजे मला इथे 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 3 नंबरचा प्रेफरन्स द्यायला पाहिजे होता. तर माझ्याकडनं चुकी झाली आणि मी इथं देखील 2च नंबर दिला. तर मग हे असं बघा की सेजल आहे तिने बी ला 1 नंबरचा प्रेफरन्स दिलेला आहे, ए ला 2 नंबरचा प्रेफरन्स दिलाय, सी ला 4 नंबरचा प्रेफरन्स दिलाय आणि डी ला 3 नंबरचा प्रेफरन्स दिलाय. त्यानंतर आलं युगल. त्याला सर्वाधिक ए नंबरचा उमेदवार आवडलेला आहे त्यामुळे त्याने ए ला पहिला प्रेफरन्स दिला, बी ला सेकंड प्रेफरन्स दिला, ए ला तिसरा प्रेफरन्स दिला आणि डी ला चौथ्या नंबरचा प्रेफरन्स दिला. त्याचबरोबर मग कुंजन नावाची मुलगी आली आहे. तिने देखील बी ला पहिला प्रेफरन्स दिला, डी ला द्वितीय प्रेफरन्स दिला, सी ला तृतीय प्रेफरन्स दिला आणि ए ला चतुर्थ प्रेफरन्स दिला. त्यानंतर गणेश आला. त्याला ए हा कॅन्डिडेट खूप जास्त आवडला तर त्याने ए ला 1 नंबरचा प्रेफरन्स दिला. त्याचबरोबर सी ला 2 नंबरचा प्रेफरन्स दिला, बी ला 3 नंबरचा प्रेफरन्स दिला आणि डी ला 4 नंबरचा प्रेफरन्स दिला. तर ही ओव्हरऑल इलेक्शन झाली. तर
त्यानंतर पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आहे की या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची काय भूमिका असतो. तर प्रथमतः भारताचा निवडणूक आयोग हा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकाचे आयोजन करते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की कोण व्यक्ती निवडून आला ते जाहीर करते आणि जो व्यक्ती निवडून आलाय त्याची नियुक्ती राष्ट्रपती हे करत असतात. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे उपराष्ट्रपती निवडणूक 2025 मध्ये की त्यांचा कालावधी म्हणजेच टेन्युअर हा किती वर्षाचा असतो. तर त्यांचा टेन्युअर हा 5 वर्षाचा असतो. त्याचबरोबर ते पुन्हा निवडून येऊ शकतात. म्हणजे ते सपोज त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तर त्यानंतरची होणारी जी इलेक्शन आहे त्यामध्ये ते पुन्हा परत भाग घेऊ शकतात. त्यानंतर आपण उपराष्ट्रपती बद्दल काही स्पेशल केसेस बघूया. तर सर्वात अगोदरची स्पेशल केस ही की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. म्हणजे राज्यसभेच्या सभापतीसाठी एक काही विशेष तरतूद नाही. जे व्यक्ती उपराष्ट्रपती आहेत तेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आणि दुसरी महत्वाची म्हणजे राष्ट्रपती अनुपस्थित असल्यास किंवा पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करत असतात. याची देखील तरतूद आपल्याला संविधानामध्ये दिसून येते. तर आतापर्यंत आपण बघितलं की उपराष्ट्रपती यांना निवडून कशा पद्धतीने आणले जाते आणि आता आपण बघूया रिमूव्हल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट म्हणजेच उपराष्ट्रपती यांना पदावरून काढण्याची पद्धत काय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातील उपराष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून काढण्याची पद्धत आपल्याला संविधान 67 आणि कलम 66 च्या एक परिशिष्टामध्ये सांगितलेले आहे. ते काय आपण आर्टिकल आपण नंतर समोर बघणारच आहोत.
तर याची मेन म्हणजे प्रक्रिया ही अशी असते की संसदेच्या दोन्ही सभाच्या सदस्यांकडून साध्या बहुमताने प्रस्ताव मंजूर करावा लागतो आणि याच्या मागील कारण आवश्यक नाही, बहुतेक वेळा मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी याद्वारेच हे अशा पद्धतीचा म्हणजे प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभांच्या सदस्यांकडून मांडला जातो आणि यावरचा अंतिम निर्णय दोन्ही सभांचे बहुमत असल्यावर पद रिक्त होतो. हेच याचं काढून घेण्याची पद्धत आहे. तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने इथे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखी गरज म्हणजे तेथील प्रक्रिया म्हणजे संसदेच्या दोन्ही सभांच्या सदस्यांकडून साध्या बहुमताने प्रस्ताव मंजूर होते हे लक्षात ठेवायची गरज आहे. आणि त्याचबरोबर असे कित्येक एक्झाम मध्ये तुम्ही एमपीएससी घ्या, एसएससी घ्या किंवा मग कोणती पण एक्झाम घ्या, सर्वाधिक जर कोणत्या गोष्टीवर इथे क्वेश्चन फ्रेम होत असेल तर ती म्हणजे इम्पिचमेंट म्हणजेच महाभियोग. यानंतर महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांची कारकीर्द 1952 ते 1962 होती. त्याचबरोबर ते भारताचे दुसरे राष्ट्रपती 1962 ते 1967 या कार्यकाळापर्यंत होते. तर एखाद वेळ त्यांचं कार्यकाळ विचारलं जाते, सहसा विचारला जात नाही, परंतु कधी कधी का माहिती आयोगाला कोणतं स्वप्न पडणार आणि विचारून घेणार, कारण उपराष्ट्रपती तसे पण चर्चेत आहेत. त्यामुळे यांचं कार्यकाळ थोडं लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. यांना भारतरत्न पुरस्कार 1954 मध्ये मिळालेला आहे. त्यानंतर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी भारतातील आजपर्यंत लाभलेले जे 14 उपराष्ट्रपती आहेत त्यांपैकी निदान शेवटचे 5 तरी तुम्ही कृपया लक्षात ठेवावं. कारण की एक ASU चा पेपर होता, त्यामध्ये उपराष्ट्रपतीचे 4 ऑप्शन दिले होते आणि त्यानुसार त्यांचे योग्य क्रम लावा असं एक क्वेश्चन सेट झालं होतं. त्यामुळे तुम्ही सर्व 14चे 14ही म्हणजे आता तर 15 पण नियुक्त झालेले आहेत, 15 तर इझिली लक्षात राहतात, परंतु त्याच्यावर विचारणार नाही. त्यांना जर का भारतातील उपराष्ट्रपती याच्यावर जर क्वेश्चन सेट करायचा झाला तर ते या 14 मधून निदान 4 किंवा 5 उचलणार. तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही कमसे कम शेवटचे 5 तरी लक्षात ठेवा. कारण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या लक्षातच राहतात. त्यानंतर झाकीर हुसेन आणि विवे गिरी हे 3 लक्षातच राहतात. तर या तिघांना लक्षात ठेवण्याची गरज नाही. सर्वांना माहिती आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पहिले उपराष्ट्रपती आहेत. त्यांच्यानंतर झाकीर हुसेन आले आणि त्यांच्यानंतर विवे गिरी आले. 3 तर लक्षातच ठेवतात. तर तुम्हाला हे काम आहे की तुम्ही शेवटचे 4 ते 5 लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही इथपासून स्टार्ट करू शकता. आपले 11वे भैरवसिंग शेखावत, त्यानंतर हमीद अन्सारी, त्यानंतर व्यंकय्या नायडू आणि जगदीप धनखड. तर मला असं वाटतं की तुम्हाला 12, 13 आणि 14 पण पाठच असणार. 12वे म्हणजे 2007 ते 2017 मध्ये सर्व्ह करणारे हमीद अन्सारी, त्यानंतर 13वे व्यंकय्या नायडू 2017 ते 2022 आणि जगदीप धनखड ज्यांनी. त्यानंतर आपण बघूया तुमच्या जीवाभावाचा म्हणजे जीवाभावाचा टॉपिकच म्हणू शकतो आपण, ते म्हणजे उपराष्ट्रपती यांच्याबद्दलचे सर्व आर्टिकल. तर आपला पहिला अनुच्छेद आहे आर्टिकल 63. त्यामध्ये उपराष्ट्रपती पद याची स्थापना दिलेली आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. त्यानंतर आर्टिकल आहे 64. त्याच्यामध्ये उपराष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकाराबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे की राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती कार्यकारी अधिकार ग्रहण करतील. त्यानंतरचं आहे आर्टिकल 65. त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकारी कार्य दिलेले आहेत की उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या अनुपस्थित कार्यकारी काम करणार. त्यानंतरचं आहे आर्टिकल 66. त्याच्यामध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आणि त्यांचे रिमूव्हल जे आपण अभ्यासलेलं आहे, कारण आपलं लेक्चरच ह्या आर्टिकल 66च्या बेसवर आहे की उपराष्ट्रपतींची निवड आणि त्यांना पदावरून काढून कशा पद्धतीने घेतले जाते
जे आपण खूप चांगल्याने अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 67 की त्यांचं पद रिक्त कशा पद्धतीने होणार. एक म्हणजे त्यांचं कार्यकाळ संपल्यावर किंवा सभा दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेचा बहुमत प्रस्तावाने पद रिक्त आपण करू शकतो. त्यानंतरचा आर्टिकल आहे 68 म्हणजे 68 नवीन उपराष्ट्रपतीची निवड पद रिक्त झाल्यास नवीन उपराष्ट्रपतींची निवड कशा पद्धतीने केली जाईल ही आहे त्याच्यानंतरचा आर्टिकल. तर आपण तुम्हाला जो स्क्रीनवर शब्द दिसत आहे उसरा निका चूस, उसरा निका चूस हा शब्द तुम्हाला निदान 4 ते 5 वेळा, मी तर म्हणतो की 10 वेळा लिहून घ्या. ही ट्रिक खान सरांची आहे, माझी नाही आहे. परंतु त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने याला सेट केलं होतं की म्हटलं चला ही वाली ट्रिक देऊया. तर तुम्ही उसरा निका चूस हा शब्द ब्लँक पेपरवर निदान 10दा लिहावं आणि त्याच्यानंतरचा प्रोसेस काय ते मी आपल्याला सांगतो. तर एकाखाली एक आपण शब्द लिहावं. जसं की पहिला शब्द आहे ऊ, तर ऊच्या समोर आपण लिहावं 63 आणि ऊ आणि 3 आपल्याला समजून देणार की ऊ म्हणजेच त्याचा पण आकार 3 सारखाच असतो, म्हणजे हा आर्टिकल 63 बद्दल आहे. तर असं एकाखाली एक 63, 64, 65 अप टू 69 लिहावं आणि त्यातला जो पहिला शब्द आहे जसा अनुच्छेद आहे 63, 63 मध्ये आहे ऊ, ऊ फॉर उपराष्ट्रपती की भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. त्यानंतरचा आहे आर्टिकल 64 स म्हणजे सभापती. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असेल, हे आर्टिकल 64 मध्ये मेन्शन आहे, म्हणजे स म्हणजे सभापती. त्यानंतरचा आहे आर्टिकल 65 रा, उ स रा, रा म्हणजे आहे राष्ट्रपती हा कार्यवाहक असेल, हे आर्टिकल 65 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा आहे 66 नंबरचा उ स रा नी, नी म्हणजे नियुक्ती किंवा निवड, त्यांचं इलेक्शन कशा पद्धतीने होईल याची तरतूद आणि त्यांना काढून घेण्याची तरतूद आर्टिकल 66 मध्ये, जे आपण खूप चांगल्याने अभ्यासलो आहोत. तर आपलं झालं उ स रा नी. त्यानंतरचा आहे आर्टिकल 67 का, का म्हणजे कार्यकाळ, त्यांचा टेन्युअर, त्यांचा टर्म किती वर्षाचा, जसं की 5 वर्षाचा त्यांचा टर्न्युअर आहे, हे आपण अभ्यासलेलं आहोत. तर आर्टिकल 67 का म्हणजे कार्यकाळ. त्यानंतर आहे 68 म्हणजे चू, चू फॉर चुनाव, त्यांचं इलेक्शन, त्यांच्या इलेक्शन कशा पद्धतीने होणार ते आहे आर्टिकल 68 मध्ये मेन्शन, चू फॉर चुनाव. तर अशा पद्धतीने आपण उपराष्ट्रपती हा टॉपिक पूर्णतः कव्हर केलाय. यावर आता आपण काही प्रश्न बघूया. प्रश्न बघितले की तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारला जाणार, आणि जर तुम्हाला प्रश्नांचे उत्तर येत असेल तर खूप चांगलं आहे, नसणार आहेत तर बघून घ्या आणि नंतरसाठी लक्षात ठेवा. मी ह्या प्रश्नांमध्ये आर्टिकल हा टॉपिक मेन्शन नाही केलाय, म्हणजे कोणता आर्टिकल कसा आहे या पद्धतीची रिव्हिजन वगैरे नाही घेतलेली आहे. पण इथे तुम्हाला करंटचे मी 3-4 प्रश्न घेतलेले आहेत, त्याबरोबर राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये विचारलेले जवळपास 7-8 प्रश्न घेतले आहेत, आणि त्याचबरोबर SSC चे आय थिंक 5-6 प्रश्न घेतलेले आहेत. तर तुम्ही सर्व प्रश्न बघाल अशी मी अपेक्षा करतो. आणि चला पहिला प्रश्न सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, 2025 मध्ये झालेल्या भारताच्या उपराष्ट्रपती निवडीत कोण विजयी झाला आणि त्या निवडणुकीला प्रमुख विरोधक कोण होते. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की 2 कॅन्डिडेट कोण होते आणि पहिल्यांदा विचारलेलं आहे उपराष्ट्रपतीचे निवड विजय कोण झालाय, म्हणजे पहिल्यांदा बघायचं हे विजय कोण झालेले आणि त्यांच्या अपोज मध्ये कोण होते हे बघायचं आहे. ऑप्शन ए जगदीप धनखड आणि बी सुदर्शन रेड्डी, ऑप्शन सी CP राधाकृष्णन, बी सुदर्शन रेड्डी, ऑप्शन सी बी सुदर्शन रेड्डी वर्सेस CP राधाकृष्णन, ऑप्शन डी व्यंकय्या नायडू आणि जगदीप धनखड. तर तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन ए आणि ऑप्शन डी बघा. ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे जगदीप धनखड, जे की आपले 14वे उपराष्ट्रपती होते. त्याचबरोबर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे व्यंकय्या नायडू, जे की आपले 13वे उपराष्ट्रपती होते. त्यामुळे ऑप्शन ए आणि डी तर असेच गेलं. त्यानंतर बघा ऑप्शन बी आणि सी दोन्ही सारखेच आहेत. पहिल्यांदा दिलेलं आहे CP राधाकृष्णन, त्याच्यानंतर दिलेलं आहे बी सुदर्शन रेड्डी, आणि ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे बी सुदर्शन रेड्डी आणि त्याच्या समोर आहे CP राधाकृष्णन. तर परत एकदा प्रश्न बघा की प्रश्नामध्ये पहिल्यांदा विचारलंय की विजयी कोण झालेला आहे. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की आपले 15वे उपराष्ट्रपती म्हणून. यानंतरचा प्रश्न आहे 2025 च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदानाची एकूण टक्केवारी किती होती आणि निवडणुकीची तारीख कोणती. तर ऑप्शन ए आहे 95% आणि निवडणुकीची तारीख आहे 10 सप्टेंबर 2025.
ऑप्शन बी 98.2% आणि निवडणुकीची तारीख आहे 9 सप्टेंबर 2025. ऑप्शन सी आहे 90% आणि निवडणुकीची तारीख आहे 12 सप्टेंबर 2025 आणि ऑप्शन डी 97% 8 सप्टेंबर 2025. तर आपल्या सर्वांना माहित आहे की रिसेंटली 2025 ची जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती ती पार पडली आहे 9 सप्टेंबर 2025 ला आणि त्याचे पर्सेंटेज आहेत 98.2%. तर चला मग दुसरा प्रश्न बघूया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे योग्य क्रम लावा. मी मगाशी तुमच्याशी याच पदाबद्दल बोलत होतो. एएसओ मुख्यचा प्रश्न आहे हा 2014 मध्ये विचारला गेलेला की भारताचे उपराष्ट्रपती यांचा क्रम लावा. तर याच बेसिसवर याच्या नंतरचा प्रश्न पण मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर बघूया आपण हा प्रश्न कसा आहे. तर प्रश्न क्रमांक 3 आहे योग्य क्रम लावा भारताचे उपराष्ट्रपती. तर ए आहे मोहम्मद हामिद अन्सारी, बी आहे कृष्णकांत आणि क आहे भैरोसिंग शेखावत आणि ड आहे के आर नारायण. आणि त्याचं पर्यायी उत्तर आहे, सॉरी ते माझी डी मध्ये मिस्टेक झाली की मी नारायणच्या नंतर पर्यायी हे खाली टाकायचं होतं मला, परंतु सॉरी माय मिस्टेक. त्यानंतरचा तुम्ही ऑप्शन बघू शकता 1, 2, 3, 4. याचं उत्तर तुम्हाला माहित असावं अशी अपेक्षा मी करत नाही, परंतु तुम्हाला माहिती असावं की प्रश्न कशा पद्धतीने येतो. याचा मी तुम्हाला सरळ सरळ आन्सर सांगून देतो की आन्सर काय आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याचं डी, बी आणि क आणि के आर नारायण होते 1979 ते 1984 पर्यंत. भैरोसिंग शेखावत यांचं कार्यकाळ आहे 2002 ते 7. मोहम्मद हमीद अन्सारी यांचं कार्यकाळ आहे 2007 ते 2017 आणि जे कृष्णकांत होते त्यांचं आहे 1992 ते 1997. काही वेळा ते भिन्न भिन्न असे त्यांचं कार्यकाळ होतं, परंतु जर का हा प्रश्न कुठल्याही एक्झाम मध्ये आलेला नाही. हा प्रश्न मी जो मागील प्रश्न होता एएसओ 2014चा त्याच बेसिसवर हा प्रश्न मी तयार केलेला आहे. प्रश्न आहे योग्य क्रम लावा भारताचे उपराष्ट्रपती. पहिला आहे हमीद अन्सारी, बी आहे एम व्यंकय्या नायडू, क आहे डॉक्टर शंकर दयाल शर्मा आणि डी आहे जगदीप धनखड. त्यांचे पर्यायी उत्तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला सर्वांना हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले 3 आणि शेवटचे निदान 5 तुमच्या मुखोद्गत असावं. त्यापैकी मी तुम्हाला हे देखील म्हटलं होतं की जे शेवटचे 3 आहेत म्हणजे हमीद अन्सारी, एम व्यंकय्या नायडू आणि जगदीप धनखड हे तुमच्या तोंडपाठ असावं. ऑप्शन मध्ये मी काही म्हणजे हार्डली सेट नाही केलाय, नाहीतर मी ऑप्शन हार्डली सेट करत असताना जरी प्रयत्न केला असता तर सर्व ऑप्शन मध्ये शेवटचा मी डी ठेवलं असतं. कारण की सर्वांना माहित आहे की त्यांचा कार्यकाळ 2022 ते 2025 आहे. मी करू शकत होतो ते हार्ड, परंतु मी इथे हार्ड करण्याचा प्रयत्न केले नाही जे की मला करायला पाहिजे होतं. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की हमीद अन्सारी यांचं कार्यकाळ आहे 2007 ते 2017. एम व्यंकय्या नायडू यांचं कार्यकाळ आहे 2017 ते 2022 आणि जगदीप धनखड यांचं कार्यकाळ आहे 2022 ते 2025. जर तुम्हाला शंकर दयाल शर्मा यांचं कार्यकाळ आहे 1977 ते 1982 हे माहिती नसतं तरी देखील तुम्ही या प्रश्नाच्या शेवटपर्यंत पोहोचू शकले असते. तरी देखील या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 जो राज्यसेवा मुख्य 2018चा आहे. तर प्रश्न असा आहे की भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निर्वाचक गणामध्ये म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज जो आहे त्याच्यामध्ये कॉलेज म्हटलो कारण तो कॉलेज नाही तो कॉलेज आहे, इलेक्टोरल कॉलेजचा समावेश असतो. तर या प्रश्नामध्ये विचारलं असं आहे की जेव्हा उपराष्ट्रपतीची निवडणूक होते त्यांच्या निर्वाचक गणामध्ये कोण कोण असतात. ऑप्शन ए संसदेच्या दोन्ही सभागृहांची निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो. ऑप्शन दुसरा आहे संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा. ऑप्शन तिसरा आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा आणि ऑप्शन चौथा आहे
संसद आणि राज्यांच्या विधानसभांमधील सर्व सदस्यांचा. तर तुम्हाला योग्य उत्तर काय आहे हे माहिती असण्यापेक्षा तुम्हाला हे माहिती असावं की अदर ऑप्शन योग्य का बरं नाही. जसं की तुम्ही ऑप्शन क्रमांक 4 बघा, संसद आणि राज्यांच्या विधानसभांमधील सर्व सदस्यांचा. तर संसद हे तर योग्य उत्तर आहे, परंतु राज्यांच्या विधानसभांमधील सर्व सदस्यांचा हे चुकीचं आहे. त्यानंतरचं आहे तिसरा, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांचा. तर मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी हा टॉपिक तुम्हाला शिकवत होतो की कोण कोण पार्टिसिपेट करतात. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की संसदेचे दोन्ही सभागृह, पण दोन्ही सभागृहामधील कोणते सदस्य हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांचा नाही, तर फक्त निवडून आलेल्या सदस्यांचा. त्यानंतरचा दुसरा ऑप्शन आहे संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधानसभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा. तर ऑप्शन दुसरा देखील चुकीचा याकरिता आहे कारण की राज्यांच्या विधानसभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा उपराष्ट्रपतीच्या निवड पद्धतीमध्ये समावेश नसतो. त्यामुळे या प्रश्नाचं यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व 2018चा. 2018चा याकरिता आहे कारण तुम्हाला माहिती आहे की तेव्हा देखील उपराष्ट्रपती पदाची निवड झाली होती. त्यामुळे राज्यसेवा पूर्व 2018, राज्यसेवा मुख्य 2018. 2018च्या मॅक्झिमम एक्झाम मध्ये उपराष्ट्रपती बद्दल खूप विचारलेलं होतं. तर प्रश्न क्रमांक 5 बघूया. भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर यामध्ये आपल्याला चुकीचे विधान शोधायचे आहे. पहिला आहे या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो, जे आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलं की कशा पद्धतीने संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांमध्ये समावेश होतो. दुसरा, ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. तर हे देखील योग्य आहे की ते 6 महिन्यापर्यंत जर का राष्ट्रपती अनुपस्थित असणार तर ते त्यांच्या पदावर राहू शकतात. त्यानंतरचा तिसरा आहे या पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारास मतदारांचा इलेक्ट्रल कॉलेज कडून निवडले जातात. ते देखील आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे. आणि चौथा आहे यापैकी एकही नाही. तर आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तर आपण पहिला, दुसरा आणि तिसरा तिन्ही विधाने अगदी बरोबर आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार यापैकी नाही. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, जो की विचारला गेला होता राज्यसेवा मुख्य 2019 ला. त्याच कार्यकाळात तुम्हाला सांगितलं की मी का बरं एक्झाम इयर दिले आहेत, कारण की तेव्हा इलेक्शन झालं होतं उपराष्ट्रपतीचं, म्हणून त्या कार्यकाळातील तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन दिसत आहेत. तर चला प्रश्न क्रमांक 6, भारतातील उपराष्ट्रपती संबंध अयोग्य विधाने शोधा. अयोग्य दिलेलं आहे. अयोग्य म्हणजे जे विधान योग्य नाही असं शोधायचं आहे. तर पहिलं आहे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या वयाची 30 वर्ष पूर्ण करणे गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या ऑप्शन मध्ये हे दिलेलं आहे की उपराष्ट्रपती पदासाठी जो व्यक्ती म्हणजे ज्याला इलेक्शन लढवायचं आहे त्याचं वय वर्ष 30 असणं गरजेचं आहे, असं ऑप्शन नंबर 1 म्हणतो. दुसरा, घटक राज्यांच्या कायदे मंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. इथे उमेदवाराबद्दल दिलेलं आहे, ना की कोण त्यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतलो याच्याबद्दल दिलेलं आहे. त्यामुळे दुसरं पण ऑप्शन काळजीपूर्वक वाचावे. ऑप्शन तिसरा आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्ती सदस्यही मतदार असतात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त जे निवडून आलेले असतात तेही सदस्य असतात असं सांगितलेलं आहे ऑप्शन 3 मध्ये. आणि ऑप्शन 4 आहे घटक राज्यातील कायदे मंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करत नाहीत. सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे नाहीत. चौथ्या ऑप्शन मध्ये नाहीत या शब्दाचं मेन्शन केलेलं आहे. तर आपण उपराष्ट्रपती पदासाठी ज्या अटी होत्या त्यामध्ये आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे की उपराष्ट्रपती यांच्या पदासाठी 30 नसून 35 वर्ष त्यांचं वय असणे गरजेचं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, राज्यसेवा मुख्य 2020 चा प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक 7 असा आहे की उपराष्ट्रपतींच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. तर विधान ए आहे संविधानाचे कलम 63 हे उपराष्ट्रपती यांच्या पदासंदर्भात आहेत. बी आहे तो राज्यसभेचा सदस्य असतो. क आहे त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जातं. आणि ड आहे
त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. तर आपल्याला शोधायचे आहे की वरील विधानापैकी विधाने बरोबर कोणती आहेत. तर सर्वात आधी आपण विधान ए बघूया की संविधानाचे कलम 63 हे उपराष्ट्रपती यांच्या पदासंदर्भात आहेत. तर आपण ट्रिक मध्ये बघितले ते उसरामधील उ हे 3 सारखे दिसतो. तर त्यामुळे कलम संविधानातील 63 हे राष्ट्रपतीच्या पदासंदर्भात आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. आणि जर का तुम्ही त्यामधील ऑप्शन बघितले तर प्रत्येक ऑप्शन मध्ये ए आहे. त्यामुळे ऑप्शन ए असणे नेसेसरी आहे. त्यानंतर ब आणि क तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित माहिती पण नसेल तरी तुम्ही विधान ड वरून सरळ सरळ तुम्ही तुमचं उत्तर बघू शकता. ते म्हणजे त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकतो. तर मी तुम्हाला सांगितलं की यांना दोन्ही सभागृहाच्या साध्या मतदाने आपण पदावरून दूर केले जाऊ शकतो. जे की मी तुम्हाला तिथे शिकवताना पण म्हटले होते की हा पॉइंट लक्षात ठेवा, खूप आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता राज्यसेवा मुख्य 2020 मध्ये तोच विचारलेला आहे की त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. तर आपल्याला असं पर्याय शोधायचं आहे ज्याच्यामध्ये अ असणे आवश्यक आहे, जे की सर्वच ऑप्शन मध्ये आहे आणि त्यामध्ये ड असायला नको. तर ऑप्शन ए मध्ये देखील ड आहे, ऑप्शन 3 मध्ये देखील ड आहे आणि ऑप्शन 4 मध्ये वरील सर्व म्हणजेच अ ब क ड याच्यामध्ये देखील ड आहे. याच्यावरून तुम्ही डिरेक्टली यानंतर आपण काही SSC चे देखील प्रश्न बघूया, जेणेकरून जे व्यक्ती आपल्या मधले जे सरळ सेवेचा चा अभ्यास करतात किंवा जे SSC चा देतात किंवा जे NTPC देतात आणि रिसेंटली आता ग्रुप डी पण येणार, त्यांना देखील या लेक्चरचा फायदा होणार. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतातील उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी कोणत्या घटकांचा समावेश असतो? म्हणजे त्याच्यावरच प्रश्न असतात. मग ते एक्झाम कोणती पण असो, MPSC असो, SSC असो, NTPC असो, सरळ सेवा असो, ग्रुप डी असो, काही पण असो. तर चला प्रश्न क्रमांक पहिल्याचे ऑप्शन बघूया. लोकसभेचे सदस्य, ऑप्शन बी आहे राज्यसभेचे सदस्य, ऑप्शन सी आहे दोन्ही सभांचे सदस्य आणि ऑप्शन डी आहे राज्य विधानसभाचे सदस्य. तर आपण बघितलं होतं की उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी लोकसभेचे त्याचबरोबर राज्यसभेचे दोन्ही सदस्य असतात. म्हणून प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे उत्तर सी, दोन्ही सभांचे सदस्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील उपराष्ट्रपती कोणत्या सभेचे अध्यक्षपद भूषवतात? हे देखील आपण बघितलेले आहे की राष्ट्रपती कोणत्या सभेचे अध्यक्षपद भूषवतात. एक म्हणजे आहे लोकसभा, बी आहे राज्यसभा, ऑप्शन सी आहे विधानसभा आणि ऑप्शन डी आहे विधान परिषद. तर या देखील प्रश्नाचे उत्तर जस्ट आपण मागच्या प्रश्नामध्येच बघितलं होतं. आणि राष्ट्रपती हे राज्यसभेचे मानद सभापती आणि अध्यक्ष असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर आपण याबद्दल पण खूप अभ्यासलं आहे. ऑप्शन ए आहे एकल हस्तांतरणीय मतपद्धत, ऑप्शन बी आहे बहुमत पद्धत, ऑप्शन सी आहे सर्वसाधारण मतपद्धत आणि ऑप्शन डी आहे निवडक मतपद्धत. हे पण आपण बघितलंय की एकल हस्तांतरणीय पद्धत आहे, म्हणजे एक व्यक्ती एकदाच वोट करू शकतो, ते पण 1, 2, 3, 4 अशा स्लॅबमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील उपराष्ट्रपती कोणत्या घटनेच्या कलमानुसार निवडले जातात? यामध्ये निवड बद्दल विचारलेलं आहे की कोणत्या कलमानुसार निवडले जातात. त्याची आपण ट्रिक सांगितलेलीच आहे, उसरा आणि खचूस. तर बघा ऑप्शन ए कलम 63, ऑप्शन बी कलम 64, ऑप्शन सी आहे कलम 65 आणि ऑप्शन डी आहे कलम 66. तर याचं परत योग्य उत्तर आहे कलम नंबर 63, कारण कलम नंबर 63 मध्ये सांगितलेलं आहे की भारतातील उपराष्ट्रपती कोणत्या घटनेच्या कलमानुसार निवडले जातात, ते लिहिलेले आहे कलम नंबर 63 मध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितले MPSC चे क्वेश्चन बघितले, SSC चे क्वेश्चन बघितले. SSC चे क्वेश्चन RRB च्या NTPC मध्ये वगैरे येतात, रेल्वेज मध्ये येतात, ग्रुप डी मध्ये येतात, सरळ सेवेमध्ये देखील हेच प्रश्न येतात. अशा पद्धतीने तुम्हाला कसं वाटलं उपराष्ट्रपती बद्दलचं लेक्चर हे सांगा आणि नक्की जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटतंय की या लेक्चर मुळे तुम्हाला फायदा झालाय
तर नक्की तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, त्यांना देखील सबस्क्राईब करायला लावा. आपल्या आपल्या या YouTube चॅनलवर अशाच पद्धतीचे परत व्हिडिओज अपलोड होणार, त्यामुळे सबस्क्राईब करा. धन्यवाद.